एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वाईफ क्रेझी लाईफ। तर हा व्हिडिओ आहे 22 जानेवारीचा, जेव्हा अयोध्येमध्ये राम मूर्तीची स्थापना होती, म्हणजे प्राणप्रतिष्ठा होती, त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे। तर आम्ही आदल्या दिवशी बाहेरगावी गेलो होतो, माझ्या सासरी गेलो होतो आम्ही। तर दुसऱ्या दिवशी येऊन राहिलो, त्या दिवशी मी हा व्हिडिओ बनवत आहे। तर हा व्हिडिओ टाकायला लेट झाला तर माफ करा, मध्ये माझी तब्येत खूप खराब झाली, त्यामुळे लेट होते थोडे व्हिडिओज। तर त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे, म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं की आमच्या यवतमाळमध्ये किती माहोल असतो। आणि सण उत्सव म्हटलं आणि रामनवमी म्हणा किंवा नवरात्र, आमच्या यवतमाळमध्ये म्हणजे आपल्या भारतात नवरात्राचा दुसरा नंबर आहे, पण रामनवमी वगैरे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आणि खूप चांगल्या पद्धतीने साजरी केली जाते। तर या दिवशीला सुद्धा मागे राहणार नव्हती। आणि युएन सुद्धा पहा किती सुंदर डान्स करून राहिला, बघून चालू होतं रस्त्याने, सगळ्या रॅल्या दिसत होत्या आम्हाला। आणि माझ्या आईच्या घरासमोर सुद्धा मंदिर आहे, तिथे सुद्धा खूप छान रॅली वगैरे सकाळी निघाली होती, पण आम्हाला लेट झालं, तर म्हटलं तुमच्यासोबत सगळं शेअर करावं। तर संध्याकाळ झालेली आहे आणि आम्ही निघालेल्या चौकांमध्ये काही माहोल आहे का बघायला। तर इथे गाडी लावलेली आहे, सोबत वहिनी, दादा आणि युवीचे बाबा आणि मी एवढे जण आलेले आहोत, आम्ही चौघजण। तर सगळ्यात आधी आलेला आहोत मी राम मंदिरमध्ये। तर राम मंदिराजवळच इथे खूप छान असं पेंडॉल लागलेलं होतं आणि इथे एक सिंगर आले होते। सिंगर म्हणजे जगराता करत असते देवीचा, ते गायक होते आणि खूप सुंदर असं गाणं वगैरे म्हणणं चालू होतं। तर हा इव्हेंट इथे चालू होता, हे बघून राहिलेला आहो आणि खूपच सुंदर आवाज होता त्यांचा, असं हटाव नव्हतं वाटत, तिथेच उभं राहून ऐकत राहावं वाटत होतं, इतका सुंदर आवाज होता त्यांचा। आणि मला यांचं नाव नाही माहीत, आणि जे यवतमाळचे असेल तो व्हिडिओ बघत असेल तर यांचं नाव मला नक्की सांगा कमेंट्समध्ये, कोण आहेत तर हे ज्यांना माहीत असेल, ते ज्यांनी हा इव्हेंट बघितला असेल त्यांनी कमेंट्स करा मला। एवढं पण और आदमी की पहचान सिर्फ पैसों से होती है। बड़ी सुंदर बात की, बहुत पसंद है। जिस वक्त पैसा कमाने की ताकत नहीं है, जिस वक्त मुझ में पैसा कमाने की ताकत नहीं रही, तो मेरी भी जीवन की सच्चाई है। ऐसा नमस्कार, ये चला जाए ना, समाज वाले छोड़ के घर में नहीं पहुंचे, लेकिन कठिन संकट आए। देखो आप सब लोग जो यहाँ पे आकर गए, आप हम सब हमारे माँ बाप और ये माँ भगवती की कृपा है कि आज हम लोग जिंदा है। हम सबने देखा है कि 2 साल पहले कोरोना का कितना 5,32,800 कुछ लोगों की मौत हुई। आप
आम्ही जेवढे मेन लाईनचे जे चौक होते, छोटी गुजरी वगैरे आणि लोखंडी पूल वगैरे, जे मेन स्पॉट आहे ते सगळ्याकडे जाऊन बघत होतो की कुठे कुठे काही इव्हेंट वगैरे चालू आहे का. तर छोटी गुजरीमध्ये वगैरे चालू होते ते 1-2 इव्हेंट ते पण बघितलेले. आता अजून पुढे निघालेला आहो आम्ही. जे यवतमाळचे असेल त्या सगळ्यांना माहीतच असेल की किती रश आहे. तर जे मेन लाईनचे चौक असतात तिथे किती रश असतो. तर आता आम्ही आलेला आहो यवतमाळचं महादेव मंदिर, जे मोठं महादेव मंदिर आहे मेन, तिथे आलेला आहो. तर इथे बघा किती मोठी रांगोळ काढलेली होती, खूप सुंदर अशी रांगोळ काढलेली आहे. आणि इथे आहे ना नाव आणि नंबर पण दिलेला होता ज्यांनी काढलेली आहे. पण आता मला त्यांचं नाव नाही आठवत आहे कोणी काढली आहे. तर ज्यांनी हा व्हिडिओ बघत आहे आणि त्यांना माहीत आहे कमेंट्स करा. खूप सुंदर रांगोळी होती, ज्यांनी कोणी काढली असेल त्यांनी खूपच सुंदर, अप्रतिम अगदी. तर इथलं दर्शन वगैरे घेतलं महादेव मंदिरचं आणि लगेचच आम्ही तिथून निघालेलो आहोत आणि इथे आलेला आहो पोस्ट ग्राउंडच्या तिथे. तर पोस्ट ग्राउंडच्या बॅक साईडला आणि इथे पण खूप रश होता. तर इथे माझी वैठी पण नाचत आहे, तिच्या मैत्रिणी भेटल्या होत्या त्यांच्यासोबत. तर इथे पोलिसांची गाडी आलेली आहे. 10 वाजलेला आहे, टाइम संपलेला आहे, त्यामुळे ते सगळं बंद केलेलं आहे. तर सगळे इव्हेंट आता बंद झालेले आहे. यानंतर आम्ही गोलीमध्ये वडापाव वगैरे खायला गेलो आणि आता या व्हिडिओला आपण इथे संपूया. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.